आता मावस भाऊ म्हणल्याच्या नंतर मला तरी वाटतंय दुनियाची ताकद या बापूला पाडू शकत नाही. त्यांना दुनियाची ताकद या ठिकाणी या गणाच्या आमची ताई आदरणीय अर्चनाताई शंकर बोगाने, आणि शंकरचा तर नादच करायचा नाही. शंकराचा कोणी नाद केलाय का? ज्यानं नाद केला त्याचा इस्तू चिजलाय, ध्यानात ठेवा. आणि बिचारा भोळा माणूस आहे, खरं शंकरासारखाच भोळा माणूस आहे का नाही? दुसऱ्या गणाच्या ताई आमच्या पूजाताई. आता पूजाताई म्हणल्याच्या नंतर पूजा करणंच लागेल आपल्याला. त्याच्यामुळे आमच्या पूजाताई पलीकडच्या घरामध्ये आहेत, खालच्या 2 ताई आणि वरचा आमचा दादा. आणि तुम्हाला खास करून सांगायचं, ध्यानात ठेवा, पक्ष काही वेळा आहे का आपला? वेळा आहे का? जिथं फक्त असं टच करणं लागतंय तिथं संतोष बांगरला 100% पाठवतात, ध्यानात ठेवा. आणि आता म्हणजे 2006 पासून मी राजकारणामध्ये सक्रिय झालो. 2006च्या आधीचं जर संतोष बांगरची हिस्ट्री जर बघितली तर मला वाटतं इथे एकही भाषण ऐकायला राहणार नाही. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे काय असं काय पिदाडा खादाडा नव्हतो. पण आता संतोष बांगर म्हणल्याच्या नंतर तुम्ही सगळेजण टीव्हीवर पाहता, बरोबर आहे? आज साक्षात बघितलं, बरोबर आहे? माय कसं आहे बांगरची बघत आहोत. आणि तुमच्या सगळ्याच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलोय. शिंदे साहेबांना सांगितलं की लाड सावंगीचा जिल्हा परिषदचा सदस्य आणि खालच्या दोन्ही पंचायत समित्या त्या ठिकाणी जा आणि त्या लाड सावंगी सर्कल वरती माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा त्या ठिकाणी फडकवा. आणि तू जर त्या ठिकाणी भगवा फडकवल्या सक्सेस जर झाला, तिकडे बाय ध्यानात ठेवा, तर पुढच्या वर्षभरात तुला 100% मंत्रिपद दिल्याशिवाय राहणार नाही. मग आता तुमच्या हातात आहे, बरोबर आहे काय? आता सगळं काही तुमच्या हातात आहे, ध्यानात ठेवा, की तुमच्या या लेकराला संतोष बांगरला मंत्री करायचं का नुसतं आमदार म्हणूनच राहू द्यायचे, बरोबर आहे? आता साहेबांना शब्द दिलाय, साहेबाचा शब्द म्हणजे तुम्हाला सांगतो रिखील असत. माझ्याकडे लातूरची जबाबदारी दिली. कुठलची? लातूर, सोलापूर, परभणी सभा. तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रातल्या सगळ्या कान्याकोपऱ्यातून सांगायला की नाही बाबा आम्हाला संतोष बांगरची सभा द्या. मंत्री येईल तेव्हा आता दुसरे जाऊ दे, आता काय बोलून फायदा नाही, बरोबर आहे की नाही? पण मित्र हो, ध्यानात ठेवा, तुम्हाला सगळ्याला कल्पना असली पाहिजे. काम करणारा माणूस पाहिजे, लोकांच्या पाहिजे. नाही तर तुम्हाला सांगतो, एकदा निवडून आलो, या ठिकाणी सांगितलं की जे माणसं विधानसभेला निवडून तुम्ही दिले, काय झालं रे? विरोधी पार्टीचं कुत्रं आलं काय? शांत बसा, हिसाबात राहा बाबू, इथं काही सोपं नाही. हा तुम्हाला सांगतो, जिव्हाळ्याचा माणूस पाहिजे, अंतकरणातून प्रेम करणारा माणूस पाहिजे. रात्री बेरात्री कधी माझ्या कार्यकर्त्यावर जर अडचण आली तर रात्रीच्या 2 वाजता फोन उचलणारा, का म्हणजे दुपारी 5 वाजताच फोन बंद करून टाकायचा, आउट ऑफ कव्हरेज दाखवायचं, कुठं गेले तर बाहेर गावी गेले, कुठं गेले तर फलानं गेले, पिस्तानं गेले, असा माणूस पाहिजे का तुम्हाला? या माणसाचा अभ्यास केलाय मी.
आणि आमच्या बोगाने साहेबाचा अभ्यास केला, आमच्या या ताईचा अभ्यास केला. हे रात्रंदिवस लोकांमधली माणसं आहेत, ध्यानात ठेवा. ही माणसाळलेली माणसं आहेत. यांना लोकांचं सुख दुःख हे सगळं कळतं. आलं का लक्षात तुमच्या? त्याच्यामुळं मी आपल्याला फक्त एवढंच सांगेन की जो माणूस आपल्या सुखादुखामध्ये धावून येणार आहे त्या माणसाला आपण प्रचंड बहुमताने या ठिकाणी विजय करायचे. करणार आहात का नाही? म्हणून या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी मला पाठवलं. मार्केट कमिटीचा सभापती म्हणून या ठिकाणी आमच्या मावस भावानं काम केलं आणि काम करत असताना मला तरी वाटते की आमदार असून तुम्हाला सांगतो एवढा निधी भेटत नाही, पण या बहादरानं 120 कोटी रुपये आपल्यासाठी आणले. ध्यानात ठेवा, 120 कोटी रुपये. 120 कोटीचा आकडा काही सोपा आहे का? सोपा आहे का? सोपा नाही मित्र, ध्यानात ठेवा. 120 कोटी म्हणायला सोपं आहे, पण आणायला फार अवघड आहे. मी सुद्धा आमदार आहे, मी सुद्धा एका मतदारसंघामध्ये काम करतोय. त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो निधी खेचून आणायसाठी फार कष्ट लागत असतात. ध्यानात ठेवा, हे निधी नाही. क्या बात आहे. आपल्याला डिव्हिजन लावून लागतं इकडे. हा, म्हणून या ठिकाणी एवढा धडाडीचा माणूस, आपल्यातला माणूस, आणि या माणसाला उद्याच्या 7 तारखेला तुमच्या या लाड सांगितले जे काही प्रश्न आहेत, रोडचा प्रश्न असेल, पुलाचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न